राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग तयार करण्याच्या हालचाली राज्य शासनानं पुन्हा एकदा चालू केलेल्या आहेत आणि याला पुन्हा एकदा शेतकरी जे आहेत ते कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर पाहिलं तर मागील निवडणुकीच्या काळापूर्वी सरकारनं कुठेतरी हा मार्ग तयार करण्यास स्थगिती दिलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे आता शेतकरी जे आहेत ते पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असलेलं पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला सांगा, आपल्या जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जातोय, नेमकं विरोध मोठ्या प्रमाणात याला शेतकरी देखील मागच्या काही काळामध्ये देखील झालेला पाहायला मिळाला होता. अजून विरोध करताना काही शेतकरी पाहायला मिळतात. विषय कशामुळे विरोध होतो? विषय होण्याचं कारण नाही, कारण हा शक्तिपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्याच्या सुख सुविधासाठी हा मंजूर झालेला आहे पूर्वी, आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दूरदृष्टी ठेवून हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचं आयोजन केलेलं आहे. परंतु हे आयोजन करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा पण विचार झाला पाहिजे की त्यांनी 2013च्या डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शी वाटाघाटी करून हा शक्ती महामार्ग करावा अशी शेतकऱ्यांची काही मागणी आहे. त्यापैकी काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला कमी मिळतोय म्हणून विरोध होतोय. परंतु जर सरकारनं शेतकऱ्यांशी डायरेक्ट वाटाघाटीने जर प्रश्न मिटवला तर शक्ती महामार्ग होण्यास काही अडचण येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्की जर पाहिलं तर योग्य भाव जर दिला तर काही अडचण येणार नाही असं यांचं म्हणणं आहे. अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतं. अगदी बागाच्या बागा या शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील त्यांचं निघतात सांगण्यात येतं. काय नेमकं काय सांगाल आता, काय तुमचं काय म्हणजे तुम्हाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे नेमका? शक्तिपीठ जे महामार्ग होणार आहे त्याला कायम शेतकऱ्याचा विरोधच असणार आहे. कारण वडिलोपार्जित जमिनी आहेत, त्यामध्ये अनेक द्राक्षाच्या बागा आहेत, आमचे आंब्याचे झाड आहेत पूर्व चालत आलेले 3-3 पिढ्याचे. साहेब याचं काय माहितीये का तुम्हाला, याचं जे उत्पन्न आहे आम्हाला 20-25 लाख रुपयाचे उत्पन्न येतं वर्षाकाठी आम्हाला. तर यामध्ये आता काय तुम्ही 8 लाख रुपये एकरचा आम्हाला भाव देत आहे म्हणजे. आणि याच्या दुष्परिणाम अनेक आहेत. तुमची तेवढी शेती गेली म्हणजे तेवढ्यावरच नाही, शिल्लक राहिलेल्या जमिनीवर सुद्धा त्याचे अनेक दुष्परिणाम होणार आहेत. त्यामुळं शेतकरी नेस्तनाबूत व्हायचं काम या महामार्गामुळे होणार आहे. आणि महामार्ग होणं म्हणजेच हा काही विकास नव्हे असं. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध राहील. उत्तर विरोध राहिला असं 24 तारखेला आता आंदोलन केले या संदर्भातलं धाराशिव जिल्हाधिकाऱ्यालयासमोर देखील होणार आहे. 12 जिल्ह्यात एकंदरीत आंदोलन होत आहे. कसं पाहता नेमकं? नक्कीच आंदोलन होणार आहे, कारण शेतकरी सध्या अल्पभूधारक आहेत. 99% शेतकरी आज अल्पभूधारक झालेला आहे. आणि जर जमीन जी की आपण अन्न खातो त्या जमिनीतून पिकवतो, ती जमीन रस्त्यामध्ये घालवून शेतकऱ्यांना पर्यायी जमीन कुठे मिळू शकते का, त्यांना देता येईल का, किंवा त्यांच्या वाटाघाटी करून सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करावी, सर्व शेतकऱ्यांची बैठक लावावी, स्थानिक लोकप्रतिनिधींना घ्यावं, सोबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घ्यावं, आणि असा लादू नये निर्णय की हा रस्ता इथूनच जाणार. मग तिथं कुठे पडीक जमीन असेल जिथून किंवा शेतकऱ्यांची उपजाऊ जमीन जाणार नाही, त्यांना मग नोकरीच्या ऑफर्स असतील त्या बाधित शेतकऱ्यांना, असे काही मार्ग काढावेत. निर्णय असा लादू नये शेतकऱ्यांवर. नक्कीच शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे. शेतकरी पण धार्मिक आहेत, सगळ्यात जास्त शेतकरी धर्मासाठी काम करतात किंवा ते दर्शनाला जातील. पण त्याच्याऐवजी जर रेल्वे महामार्ग केला, रेल्वेने जर शक्तिपीठ महामार्ग जोडले, तर शेतकऱ्याच्या शेतात पिकलेले भाजीपाला असेल, फळे असेल, फुले असेल, त्यालाही मार्केट उपलब्ध होईल आणि जमीन पण कमी जाईल. सरकारने हा शक्तिपीठ महामार्गाच्या ऐवजी शक्तिपीठ रेल्वेने कसे जोडता येईल हे बघावं. कारण उत्तर भारत, दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचं जाळं आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये रेल्वेचं खूप जाळं कमी आहे. मग शक्तिपीठला जाणाऱ्या लोकांना रेल्वेचा प्रवास एकदम कमी बजेटमध्ये बसेल, शेतकरी जास्त बाधित होणार नाहीत. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या जो काही भाजीपाला असेल, फळे असेल किंवा त्याचं धान्य असेल, त्याला एक कमी खर्चातलं ट्रान्सपोर्टिंगचं साधन उपलब्ध होईल. तर माझं एक असं प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांचा विरोध घेऊन हा महामार्ग करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या संमतीनं वाटाघाटीने हा रेल्वे महामार्ग करावा. महामार्गाच्या ऐवजी रेल्वेने जोडावं शक्तिपीठ, असं माझी सरकारला विनंती आहे. नक्कीच कुठं जर पाहिलं तर याला संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत कुठेतरी या संदर्भातील उमटताना पाहायला मिळत आहेत. येत्या 24 जानेवारीला धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील धरणे आंदोलन केलं जाणार आहे आणि असंच आंदोलन जे आहे ते राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यात होणार आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.